नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ. आणि आम्ही आलेलो आहोत आज गावाला. गावाला का आलो आहे, कशासाठी आलो आहे हे सगळं तुम्हाला कळेलच. पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील. पोचलो आम्ही आणि पोचल्या पहिल्यांदा आजींची भेट घेतली. आता गावाला कशासाठी आलो आहे हे तुम्हाला सांगायचंच होतं. तर गावाला आम्ही याचसाठी आलो कारण आजींची तब्येत ठीक नव्हती म्हणून. आता दिवाळीलासुद्धा येऊन गेलेलो, पण तेव्हासुद्धा आजींची तब्येत बरी नव्हतीच. पण त्याच्यामध्ये सुद्धा अजूनसुद्धा काही सुधारणा तर नाही आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा आम्ही भेटायला आलो. मग सगळं फ्रेश वगैरे झाल्यानंतर, आंघोळ वगैरे झाल्यानंतर आजींना इंद्रायणी तांदळाची खीर बनवली दुधातली. म्हणजे त्याच्यामुळे जरा त्यांना तरतरी येईल. आणि म्हणजे कसं आमच्या आईंना असं वेगवेगळं नाही त्यांना जमत बनवता. असं नॉर्मल गरम गरम ज्वारीची भाकरी, डाळ वगैरे हे सगळं देतात. पण अशा वेगवेगळ्या स्पेशल वस्तू अशा त्या गावाला राहिल्यामुळे त्यांना नाहीच जमत. मग मी आल्यानंतर मी बनवतेच, पण आता स्पेशली आजींसाठी बनवली होती. आणि गेल्या वेळेस पण दिवाळीला आली होती तेव्हा पण मी दररोज जितके दिवस होती दररोज वेगवेगळ्या आजींना देत होते. आणि आजींना खीरसुद्धा आवडली आणि आजींनी ती पूर्णच्या पूर्ण खाल्ली. मला असं वाटलं नव्हतं, आता ती जास्त घेतलेली मला वाटलं नव्हतं खातील, पण खाल्लं त्यांनी बऱ्यापैकी. आणि आईसुद्धा बोलल्या की त्या जेवतात वगैरे व्यवस्थित, फक्त त्यांचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे त्यांच्या पायाला आणि हाताच्या सूज आहे. इतकाच काय तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, बाकी त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यांना महत्त्वाचं म्हणजे चालतासुद्धा येत नाही. त्यांच्या पाठीत पोक असल्यामुळे त्यांना चालता येत नाही. थोडं चाललं की कंबर दुखते, असा सगळा प्रॉब्लेम आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांचं वयही अगदी 100च्या पुढे असेल आसपास, सगळे बोलतात म्हणून, कारण त्यांची जन्मतारीख तर नाही आहे. त्याच्यानंतर मग दुपारी मी थोडा आराम केला जेवून वगैरे. संध्याकाळी उठल्यानंतर त्यांना मोसंबी भरवली, कारण दुपारी त्या खीर खाल्लेली. त्याच्यानंतर मग आत्ता 5 वाजलेले आणि 5 वाजता म्हटलं त्यांना काहीतरी खीर आपलं काहीतरी असंच नॉर्मल द्यावं म्हणून मोसंबी होती, मोसंबी भरवली. आणि त्या दुसऱ्या ज्या खाली बसलेल्या आहेत त्या आमच्या आईंच्या आई आहेत. तर मग त्यानंतर मग आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं, ते तुम्हाला कळेल कुठे बाहेर जायचं होतं. पण त्याच्या अगोदरच मम्मी वगैरे सगळे आले. आता हे सगळे कशाला आले तर आजींना बघायलाच आले होते. आणि माझ्या नणंद वगैरे सगळ्याच आलेल्या. मुंबईवरून गावाला जेव्हा येतात माणसं तेव्हा मग आजींची ही भेट घेऊन जावा, आजींची तब्येत बरी नाही आहे वगैरे कळल्यानंतर सगळेच येतात. ते सगळे आले आणि त्या गेल्यानंतर आम्ही निघालो. ते कुठे तर बघा तुम्ही पुढे तुम्हाला कळेल. पण हे महत्त्वाचं म्हणजे मी अगदी 6:15ला चंद्र पाहिला बरं का, म्हणजे इतक्या लवकर रात्र होते. नंतर आम्ही पोहोचलो ते म्हणजे आमच्या म्हसवडला. आता म्हसवडला सिद्धनाथाचा रथोत्सव होता आणि तो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो. पण जत्रा खूप मोठी झाली, तुम्ही बघितलं का? आम्ही मोठ्या आकाश पाळण्यात बसलो होतो. इतक्या मोठ्या आकाश पाळण्यात मी पहिल्यांदा बसले. नंतर या दुसऱ्या आम्ही ॲडव्हेंचरमध्ये बसलो. तिथेसुद्धा खूप छान मजा आली. खूप म्हणजे ह्याच्या अगोदर ते नव्हते बसले. आमच्या इथे कोकणी बाजार असतो, तिथे बसले. तिथे इतके मोठे नाही, बसायला पण भीती वाटते. पण यावेळेस ओवीची बाबा होते, त्यांनी फोर्स केलं म्हणून मी बसलो. त्यानंतर मग उल्हास, ओवी आणि अंश तिघं पण ह्यांना ह्याच्यामध्ये बसवलं. पण अंश काय वरती जायला मागत नव्हता. हे दोघं वरती जाऊन खेळत होते, वरती जाऊन हात मारत होते की अंशला खालून ये, तू वर ये, पण ते खालून वर जायचं नावच घेत नव्हतं. ह्यांनी मस्त मजा केली. त्यानंतर मग रथाच्या वगैरे पाया पडलो आणि निघालो. आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला. आता उद्याचा दिवससुद्धा स्पेशलच असणार आहे. तर नक्की 2-3 दिवसाचे हे व्लॉग बघायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.